किती इंग्लिश मध्ये मार्क्स आले ना? हा 51 नाही तर 60च्या मध्ये. नाही असं नाही, बरोबर सांग. तेच किती तर पैकी हे. किती? हे बघा इकडे लिहिलेलं आहे ते तू सांग किती पैकी किती पडले. 51. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आय होप तुम्ही सर्व छान असाल आणि असेच राहा. आज जरा उन्हीचं टेम्परेचर कम होतं, ऊन जरा कमीच होती, म्हणून छान जरा आज बाहेर पण गेलो होतो. जरा बाहेरची जेवढी कामं होतं तेवढी आवरून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये स्पेशल झालेला आहे, आज आलेला आहे आरवच्या शाळेचा रिझल्ट. आणि तो थोडे तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे, कारण की आणखी आरवनी पण नाही बघितला आणि त्याला हे पण नाही माहीत की पास आहे की नापास आहे. मी कुणालाच काही सांगितलेलं नाही. मी फक्त दुपारी रिझल्ट आणलेला आहे आणि घरामध्ये ठेवलेला आहे. तर ते आपण बघूया पुढे की नक्की पास झाला की नापास. तर चला. तर मित्रांनो, इकडे आपण लावलेली आहे मशीन छानपैकी. आणि इकडे 16 मिनटं आणखी दाखवते, अगोदरच लावली होती. आणि इकडे आज कपडे पण भरपूर आहेत. कपडे म्हणजे हे माझे नसतात, या दोघांचे जास्त असतात बघा. अच्छा, मम्मीचे आणि तुझे म्हणजे असतात ना तुमचे, पण माझे थोडे नाही एवढे असतात, तुमच्याच लोकांचे. अच्छा, 2च टी शर्ट आणि बाकीचे कुणाचे आहेत मग? तर चला मित्रांनो, एकीकडे आपण इकडे ठेवलेलं आहे छानपैकी किचनमध्ये दूध, बघू शकता. कारण की आमच्या मॅडमला यायला उशीर होईल, त्यासाठी आपण इकडं तिची वाट कुठं बघत बसता, म्हणून मला चला दूध वगैरे ठेवूया, थोडासा चहा वगैरे बनवून घेऊया, कारण की आरवला पण थोडीशी भूक लागलेली आहे. तर चलो, चाय गरम करते, एक साथ दोन्ही कामं होऊन जातील आपली. तर चला. तर मित्रांनो, इकडे आपल्याला चहा मिळालेला आहे आणि आरव बघू शकता, आरवची जरा धुलाई झालेली आहे. जाऊ द्या, धुलाई फोकस याच्यावर करू आपण. आहे का ना, धुलाईवरती नाही फोकस करू, खाण्यावरती धुलू. ह्याच्यामुळे झालेली आहे थोडी. या आगाव मी काय नाही करत असतो गाईस. आणि इकडे मॅडम पण आलेत. आणि मग मॅडमचा मूड काय मला बरोबर दिसायला लागला. कारण काय झालं, कोण काय बोललं का तुला कंपनीचा? लवकर आलं त्या मित्रांनो, म्हणून ते चहा जे ठेवलं होतं दूध ते त्यांच्या हवाले करून दिलं. त्यांना म्हणलं तुम्हीच बनवा, आणि आम्ही बसलो इकडं. तर चला, चहा वगैरे पिऊन घेऊया छानपैकी. असं प्रॉपर कापणार लोटेपर. काय लोटेपर बाजूचं बघा, अर्थ नका बघू. हे दुसरं आहे, हे बघा. असे केस नाही कापणार, अरे प्रॉपर कापतात. जसे भाऊचे कापले साधे, हे बाजूचे छोटे करणार आणि तुझे थोडे वरचे मोठे ठेवणार. कळालं का? त्याचे केस कसे कापलेले आहेत बघ. का भुऱ्यामध्ये तर कापलेले केस. नाही, बाजूचे तुझे बघ, हे बाजूचे आहे ना, हे सगळं कापून टाकणार थोडं थोडं. शाळेत कसे एवढं त्याला विचारा कसं हे असते. थोडे मोठे ठेवणार, बस. हे थोडे मोठे आणि हे बाजूचे सगळे छोटे. तर चला मित्रांनो, आता जाऊया आरवला घेऊन. त्याचे केस कापायचे आहेत, बरेच दिवस झाले वाढले होते, कापले नव्हते. तर आता त्याला घेऊन जाऊया, केस वगैरे कापून छानपैकी त्याचा नवीन लुक. लोटेवर मारतो ना पप्पा. लोटे त्याला विचारा कसं असते लोटेवर. हे छोटे होणार, हे मोठे राहणार. ते तर असणारच. हां, दुसरं काय नाही, साधं सिंपल राहणार. मशीन असते असं 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 असं. नाही, ठीक आहे. हा. हां, तर चला. See the palm trees glow. Caddy drop top, got the rims on shine. West Coast living, where it's always fine. Barbecue grilling, got the smoke in the air. Neighbors pulling up, good vibes everywhere. शांत झाले. तर मित्रांनो, आता आपण आलोत घरी आणि छानपैकी माझे हेअर स्टाईल चेंज झालेली दिसत असेल तुम्हाला, कारण की मी पण जरा कट केलेत. आणि इकडे आरवची नवीन लुक बघा. अरे सेट करते आता. सेट होत नाही. हा आता हा बघा, याने पण थांब. छानपैकी कापलेले आहेत.
काय आ, असं काय छान आहेत का? असे असतात रे चंपू. हा, तर दोघांनी आम्ही केस वगैरे कापलेले आहेत छानपैकी. अरे हा, जो लाईन बघा गाईज. तर छान पद्धतीने केस कापलेत आमचे. याच्यासोबत माझे केस कापून झाले. तर का पहिला कुणाचा देऊ? पहिला मान माझा असतो. हा? तू हा मागे सरक तू. हा. पहिला मान तुझा असतो ना. पहिल्याचा मान तू चेक कर. तू थोडा इकडं सरक. हा. तर बघू शकता मित्रांनो, आता बसलोय. याचा मान याला देऊया आपण. पहिला मान याचा असतो ना. याचा रिपोर्ट कार्ड. हा, तर चल दाखव याचं मान दाखव. पहिला मान आहे ना त्याचा. शिवन हिंदीमध्ये, इंग्लिश मध्ये. किती इंग्लिशमध्ये मार्क्स आले ना? हा, शिवन मध्ये 51 नाही तर 60च्या मध्ये. नाही असं नाही, बरोबर सांग. तेच किती तर पैकी हे. किती? हे बघा इकडे लिहिलेलं आहे ते तू सांग किती पैकी किती पडले. 51 काय सिवनचा काय असते रे? कुठे गेलं सिवन? हे शिवन 51 60 51 and 60 51 नाही तर 60. इथं वस्तू कशामध्ये थांब मी सांगतो. हा. हे बघ. सिवन अच्छा, C1 मध्ये 50 पैकी 60 पैकी 50. 60 मार्क्स हा, आणि इंग्लिश मध्ये A1 मध्ये 100 पैकी 91. बरोबर. ते माहित कसं पडणार? अरे हे काय इथं हे आहेत ना B2 हे इथं लिहिलेलं पण आहे. कुठं गेलं B2? अच्छा, इंग्लिश मिडियमचे असे रिझल्ट असतात आहे ना. आता ते नाही 6वी पर्यंत असे आहे. 5वी मध्ये आपल्याला फक्त एक पेपर देतो. C1 B2 मग किती मार्क पडले विजय? B2 तिन्ही मध्ये मध्ये C1 B2 C2 C1 B हेच आहे. मग चांगले आहेत का? चांगले आहेत ना. चांगले आहेत. पण B2 तुला बघा B2 बघा 59% आला ना तू. 61 59%. हा कितीचा रिझल्ट आहे? कितवीचा? 6 स्टँडर्ड. आता 7th मध्ये जाईल. हा, आता 7 मध्ये जाईल. म्हणजे आरव आता झालेला फायनली आहे 7वी पास. तर कॉंग्रॅच्युलेशन, पास झाला तू. बस. तर अभी आता उसका बघू. मेरे को दे मैं चेक करूंगा. तर हा त्याचा मी रिपोर्ट check- त्याला समजत नाही. मला त्याला सगळं समजत नाही. बाबू. तुझा रिपोर्ट कार्ड त्याला पण चेक करू दे ना. B1 B1 थांब ना थांब हात थांब थांब लावू. थांब. 71 नाही तर 80 काय 71 नाही तर 80? त्याला चेक करू दे. तुला पण नाही कळत चेक करायचं. बरं. इंग्लिश मध्ये B1 हा, म्हणजे इंग्लिश 71 नाही तर 80च्या आतमध्ये. इंग्लिश मध्ये 71 आणि 80च्या आतमध्ये इंग्लिश मध्ये. हिंदी मध्ये B2. अच्छा, इथं हे बघा, इंग्लिश मध्ये final, हा full year इंग्लिश मध्ये बघा. किती इथं आलं? 80% 71 आले तुला. बरोबर. हा, मराठी कुठं आहे? C2 कुठं आहे मराठी? इथे बस 60 पैकी 51. बरोबर. मॅथम सगळं. हे B. याचं बघा याचं C1 थांब E1 कुठं आहे? E1 कुठं आहे? E1 नाही. आहे ना. E1 आहे ना. E1 म्हणजे फेल असते. मी फेल नाही आहे. E1 आहेच ना माझ्याकडे. हे बघा A2 हे A2 काय? E आणि 1 आहे ना. हां 32 पैकी 31. हां 40 पैकी 33. हां. डी कुठं आहे इथं? डी नाही मला. असे कसे रिपोर्ट कार्ड बनवतात? आमचे पहिले मराठीचे चांगले होते. म्हणजे असे की 100 पैकी 50 मिळाले, 100 पैकी 60 मिळाले, असे होते आमचे मार्क्स. हे इंग्लिश मीडियम आहे ना. म्हणून तरी मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही आहे. 66% आले त्याला. 66.66 एवढं परफेक्ट 66.66% याला बोलतात परफेक्शन. किती पैकी? 900 पैकी. 900 पैकी 600 मार्क आले आहे ना. असेच आत नाही. तर कॉंग्रॅच्युलेशन. याचे पण छान मार्क आलेले आहेत. 300 बिना खाऊन टाकले पास झालेला आहे आपण डायरेक्ट. आता हा पण गेला 8वीत. 8वी मध्ये. हे तर हे तर- 59. तर ठीक मार्क आहे. आता माझं इथं काय? behavior बघा. ही टेक्स क्लासरूम ऍक्टिव्हिटी विथ एक्साइटमेंट म्हणजे हर एक कामासाठी एक्सपेरिमेंट असतो. पहिला सेमिस्टर मध्ये कम्प्युटर क्लास. इम्प्रुव्हमेंट काय पाहिजे होतं माहितीये? हा. ही वॉज
डिफिकल्टी कम्प्लिटिंग क्लास असाइनमेंट्स इन टाइमली मॅनर. तर चला ठीक आहे, पाच झालेले आहेत दोघं पण छानपैकी. हँडरायटिंग म्हणजे हँडरायटिंग घाण आहे. छानपैकी पास झाला, तो पण पास झाला, हा पण पास झाला. एकदम परफेक्शन मध्ये पास झालं. तर चला आता डायरेक्ट जाईल हा कितीला जाईल? 8वीला. 8वीला, हा जाईल 7वीला. याचे कपडे याला देऊ, पण याला होणार नाही याचे कपडे. तर मित्रांनो आता आहे जेवणामध्ये बघू शकता अंड्याची भुर्जी आणि डाळ आणि याच्या खाली ठेवलेली आहे चपाती. तर आपण स्पेशल आता ऑमलेट बनवून घेऊया एक छानपैकी. पॅन ठेवलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे आपण. तर गॅस गरम करून घेऊया अगोदर. थोडंसं ऑमलेट बनवून घेऊया. तर मित्रांनो आपण इकडे घेतलेलं आहे बघा, ऑमलेट बनवलेलं आहे छानपैकी. इकडे भुर्जी आहे आणि इकडे जे आरो पण झोपलेले आहेत, कारण की उशीर झाला जरा यायला, तर सगळे झोपलेले आहेत. आणि छानपैकी आपण इकडं बनवून घेतलेलं आहे. आज भुर्जी होती, ऑमलेट बनवून घेतलं जरा एक्स्ट्रा खाण्यासाठी. काय तुला खायचं ऑमलेट? छान झालं मित्रांनो, खतम करून घेऊया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.